मनोज जरांगेंनी आता 20 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलाय आणि यानंतर आज पुन्हा जरांगेंनी सरकारसह फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून दबाव आणत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। तसंच यावेळेला अजित पवारांच्या पक्षामध्ये असलेले 2-3 पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र रचतायत असा आरोप सुद्धा जरांगेंनी केला। संयम बाळगला नसता तर शंभूराजे साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता। आम्ही संयमाचे बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील, कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचं आहे। फडणवीस साहेबसुद्धा एखाद्या वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्यात, आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय करत आहेत। संयम आम्हीच बाळगायचा किती दिवस, ह्यो बी आमच्या पुढं प्रश्न आहे। आता ठीक आहे, आता 13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं, कसं मिळवायचं ते आता बघतो आम्ही। फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील, कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचं आहे दिसतोय असेल, कारण लक्षात येत आहे अजित पवारांचं चाललेलं त्यांच्या पक्षात असणारे 2-3 पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र, बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येत आहे। आणि फडणवीस साहेबसुद्धा एखाद्या वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।